भैया ये तो संजय राऊत ही बता सकता है। कारण असं आहे की 2010 पासून ही कंपनी सुरू होती आणि जे अशोक गर्ग त्यांची कंपनी होती. 2010, 11, 12, 13 महाराष्ट्रात वाईन ते डिस्ट्रीब्यूट करत होते. अचानक राऊतांना पार्टनरशिप कशी मिळाली? एक मुलगी, दुसरी मुलगी, तिसरा पार्टनर का? याचं उत्तर का संजय राऊत देत नाहीये? हे तर किरीट सोमय्या यांनी घोटाळा उघडकीस आणला, चौकशी सुरू झाली, त्यामुळे नंतर हे एक्झिक्युशन थांबवलं. 2021 मध्ये आपण पार्टनर झाला की नाही? आणि वाईन कंपनीत पार्टनर, वाईन सोडून आणखीन कुठल्या उद्योगात आपण पार्टनर होतात? कुठलाही नाही. तर दारू वाईन विक्री घोटाळा, दिल्ली दारू वाईन विक्री घोटाळा ठाकरे सरकार यांच्यामुळे वाचला, परंतु त्याची माहिती जनतेसमोर आलीच पाहिजे. आता आपण शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांना विनंती केली आहे की त्यांनी सगळीच माहिती बाहेर आणावी. आणि मी तर माहिती जी काढली होती ती पॉलिसी बदलण्यात आली होती. त्या बदललेल्या पॉलिसीमुळे वाईन विक्री पाणीच्या बाटली सोबत म्हणजे आणि त्याला मोनोपॉली उभी करून दिली होती. म्हणून जे अशोक गर्गला एडिशनल जो प्रॉफिट मिळणार त्याचा हिस्सा राऊतांचा, सुजित पाटकरचा थ्रू आता पुढे कुठे जाणार होत आहे मला माहित नाही, पण ह्यांना तर पार्टनर बनवलंच होतं का? अशोक गर्ग हे काय संजय राऊतांवर एवढी कृपा का झाली होती? खूप संबंध होते का? हिसाब तो देना पडेगा. वास्तविकरित्या हा घोटाळा होता. जसं दिल्ली वाईन घोटाळा तसं मुंबई वाईन घोटाळा. आता मुंबईत मी होतो, मी घोटाळा उघडकीस आणला म्हणून आर्थिक पुढचे हे सगळे बंद झाले व्यवहार. हे 2021 मध्येच आम्ही घोटाळा बाहेर काढला होता. चौकशी म्हणजे मुद्दा असा आहे की याची माहिती तर जनतेसमोर आलीच पाहिजे. दोन्ही नेत्यांशी बोललो आहे, मला विश्वास आहे जनतेसमोर ही सगळी हकीकत येणार. आता या सगळ्यांचं सरकारने आकलन केलं तर आकडे खरे येणार. आता समजा ही पॉलिसी नवीन अंमलात आली होती, त्याचा एक्झिक्युशन सुरू झालं असतं तर किती कोटीचा अतिरिक्त वाईन विक्री झाली असती? अशोक गर्गच्या कंपनीत यांना किती प्रॉफिट मिळाला असता? या कंपनीत राऊतांची दमडीची इन्व्हेस्टमेंट नव्हती, एवढं स्पष्ट सांगतोय. एक दमडीचं इन्व्हेस्टमेंट नाही. काही त्यांचे जे त्यांचा मुली, त्यांचा पार्टनर यांचं काही एडिशनल क्वालिफिकेशन नाही. दुसरा कोणताही असा प्रकारचा कोणत्याही बिझनेसमध्ये रिअल एस्टेट असो असे हे 3 पार्टनर नाही. म्हणून यांच्यावर जे कृपा झाली होती याच्यामुळेच झाली होती. आता त्याचा किती फायदा झाला असता ते असेसमेंट राज्य सरकारने केलं तर अधिक बरोबर. अरविंद केजरीवाल आज गेले, संजय राऊत वाचले. जो महाराष्ट्रात दारू घोटाळा, वाईन घोटाळा या संबंध संजय राऊत, उद्धव ठाकरे काय बोलणार का? हा घोटाळा आम्ही उघडकीस आणला 2022 जानेवारी. महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे का की संजय राऊत परिवाराने पण दारूचा धंदा सुरू केला होता, वाईनचा. शिपा मॅग्निफी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड, अशोक गर्ग यांची कंपनी. या कंपनीकडे महाराष्ट्रात वाईन डिस्ट्रीब्युशनची मोनोपॉली. या कंपनीला शेकडो कोटीचा फायदा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने आपल्या पॉलिसीत बदल केला. आता त्यांच्याकडे साऊथचं कोण आलं होतं, किती कोटी कुठे, त्यांनी या वाईन पॉलिसीत बदल केला. वाईन दारू नाही आहे.
वाईनचा पाणीचा बाटल्यासोबत किराणाच्या दुकानातून विक्री करता येणार, डिस्ट्रीब्युशन करता येणार. आणि सांगा ना राऊत, या अशोक गर्ग बरोबर तुम्ही पार्टनरशिप केली होती की नाही? संजय राऊतची मुलगी विदिता संजय राऊत, संजय राऊतची दुसरी सुपुत्री पूर्वती संजय राऊत, संजय राऊतचे पार्टनर जगाला माहित आहेत. सुजित मुकुंद पाटकर हे राऊतांचे पार्टनर, जमिनी एकत्रित घेतल्या. हे सगळे 16 एप्रिल 2021 ला अशोक गर्ग यांच्या मॅगपी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पार्टनर झाले. राऊत दारूचा कंपनीत, वाईनचा कंपनीत पार्टनर का झाले, कसे झाले? अशोक गर्गची तर 2010 ची ही कंपनी, त्याने तुम्हाला पार्टनर का बनवलं? वाईन पॉलिसी 2021-22 मध्ये बदलण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला, नवीन पॉलिसी प्रसिद्ध केली आणि तो घोटाळा आम्ही किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीसनी उघडकीस आणला. म्हणून जानेवारी 2022च्या शेवटी फेब्रुवारी 2022 मध्ये ही पॉलिसी त्यात केलेला बदल मागे घेतला. अरविंद केजरीवाल गेले, राऊत ठाकरे सरकार वाचले. नाहीतर मग कैदी नंबर 701 केजरीवाल, कैदी नंबर 702 जाऊ द्या. या संबंधी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. मी त्यांना विनंती केली आहे, घोटाळा तर आम्ही वाचवला, पण हा काय होता घोटाळा? पॉलिसी बदल झाली होती का? संजय राऊत परिवार या कंपनीत पार्टनर कसे काय झाले? संजय राऊत पार्टनरचे वाईनचे, दारूचे धंदे करण्याचा अनुभव होता का? या कंपनीत त्यांनी काय गुंतवणूक केली होती का? या प्रकारच्या वाईन प्रोडक्टिव्हिटी मार्केटिंग मध्ये संजय राऊत परिवाराचा पार्टनरची काय एक्सपर्ट एज्युकेशन होतं का? त्यांना पार्टनर का केलं, कसे केलं? घोटाळा केव्हा उघडकीस आणला? पॉलिसी केव्हा नवीन आणली? नवीन पॉलिसी केव्हा थांबवण्यात आली? राऊत त्यात पार्टनर कसे झाले? या सगळ्यांची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवावी अशी विनंती मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना केली है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, ये दोनों से मैंने प्रार्थना की है कि 2021-22 में महाराष्ट्र में भी दिल्ली के जैसा वाइन घोटाला, दारू घोटाला हुआ था। हमने वो घोटाला का खुलासा किया, इसके लिए उसका आगे एग्जीक्यूशन अटक गया। अशोक गर्ग मैक्सफीड डीएफएस कंपनी के नाम से महाराष्ट्र में वाइन डिस्ट्रीब्यूशन करते रहे हैं। इस कंपनी में अचानक 2021 अप्रैल में संजय राउत की लड़की विदिता संजय राउत, पूर्वसी संजय राउत, संजय राउत के पार्टनर सुजीत मुकुंद पाटकर, ये पार्टनर बना दिए गए। महाराष्ट्र में उद्धव ठाकरे ने वाइन की पॉलिसी बदल दी। वाइन यानी दारू नहीं है, वो जल के साथ में, पानी की बोतल के साथ में वाइन बोतल बिकेगी। टैक्सेस कम कर दिए और उसके बदले में राउत परिवार को अशोक गर्ग उन्होंने अपनी कंपनी में पार्टनरशिप दे दी। हजारों करोड़ का उनका वाइन का टर्नओवर बढ़ता, टैक्सेस कम हो गए तो सैकड़ों करोड़ का फायदा मिलता और उसका किकबैक राउत परिवार को, राउत मित्र को। हमने उस समय ये घोटाला निकाला, अलग अलग जगह पे कंप्लेन की, इसके लिए ये पॉलिसी का एग्जीक्यूशन रोक दिया गया। अन्यथा केजरीवाल कैदी नंबर 701, तो फिर राउत परिवार के सुजीत पाटकर और अन्य कैदी नंबर 702 भी हो जाते। मैंने दोनों से, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस से मांग किए, दोनों से बात किए कि भैया ये जो वाइन पॉलिसी बदल ली गई,
संजय राउत इन कंपनियों में उनका मित्र परिवार पार्टनर बनाया गया, कितना टर्नओवर बढ़ता, उससे कितना प्रॉफिट मिलता, इसके ऊपर एक ब्लैक पेपर महाराष्ट्र सरकार ने जारी करना चाहिए। उसके कारण महाराष्ट्र की वाईन स्टोरी भी जनता के सामने आएगी। आता असं आहे की मराठी भाषेतलं ज्ञान हे संजय राऊतला आहे तसं जगात कोणालाच नाही। आणि यांचे तर काय आहे ना, मोदी संबंधात सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना हत्यारा म्हटलं होतं, खुनी म्हटलं होतं। त्यानंतर राहुल गांधींनी चोर म्हटलं होतं स्पष्टपणे। त्यानंतर कुणी पूर्ण इंडिया आघाडी चायवाला म्हणते। आता परवा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतनी मोदीजींना औरंगजेब म्हटलं, आता हा कंस म्हणतोय। म्हणजे याचा अर्थ की ह्यांच्या मनात किती प्रचंड भीती आहे कि नाव गेलं, निशान गेलं, अभी इज्जत भी बची खुची बचेगी क्या, कि वो भी जाएगी, याच्या टेन्शन मुळे आता शिवीगाळ सुरू झाली आहे। मला तर रोजचाच अनुभव आहे। संजय राऊतने माझा किरीट सोन्याच्या नावाने जेवढ्या शिव्या दिल्याय की 2 पुस्तकं पण कमी पडणार। आता मोदीजी ते वाईनच्या याच्यात आहे ना, वाईन प्रकरणात संजय राऊत म्हणजे त्यांच्या मुली किंवा त्यांचा पार्टनर सुजित पाटकर, जसं ते वाईन दारूचा घोटाळा केजरीवालनी केला म्हणून ते सगळे जेलमध्ये गेले, हे किरीट सोमय्याच्या कृपेने वाचले। जर मी तो घोटाळा बाहेर काढला नसताना आता तो घोटाळा बाहेर आला असता, ते सगळे जेलमध्येच गेले असते। तो घोटाले आप करोगे, जनता को लुटोगे। अरे कोविड मधले खिचडीचे पैसे राऊत परिवाराने काढले, जेलमध्ये जावंच लागणार। त्यांनी नरेंद्र मोदी किंवा किरीट सोमय्याला काही किती शिव्या दिल्या, कंस म्हटलं मोदीजींना, तरी खिचडी चोरांना जेलमध्ये जर पाठवलं, त्यांनी कोविडचा पैसा चोरला त्या सुजित पाटकरला पाठवलं, गैर काय है? आज संजय राउत ने नरेंद्र मोदी जी को कंस मामा कहा है। संजय राउत कभी कंस कहते हैं, कभी उद्धव ठाकरे मोदी जी को औरंगजेब कहते हैं, कभी सोनिया गांधी उनको खूनी हत्यारा कहती है, कभी राहुल गांधी उनको चोर कहते हैं, इंडिया जो फ्रंट है वो उनको चाय वाला कहते हैं। अरे भैया, कोविड के पैसे चुराओगे, वाइन में घोटाले में पार्टनरशिप करोगे तो जेल में तो जाना ही पड़ेगा, हिसाब तो देना ही पड़ेगा। जो मेरा अंदाज था उस समय पर कि महाराष्ट्र में अगर वाइन पॉलिसी जो नई बनाई थी उसका एग्जीक्यूशन शुरू हो जाता तो कम से कम कपल ऑफ 100 करोड़, मोर देन 1000 करोड़ का टर्नओवर बढ़ता। और वाइन बिजनेस में नेट प्रॉफिट 30% से ज्यादा है। तो यानी हर साल 500 करोड़ रुपया इनको मिलता, उसमें से किसके हिस्से में कितने जाते हैं ये तो अभी फडणवीस और शिंदे जी ने ब्लैक पेपर के द्वारा जनता के सामने रखना चाहिए। अब मेरे सामने जो कागज पेपर्स है, क्या अशोक गर्ग तो 2010 से वाइन के बिजनेस में थे, लेकिन 2021 अप्रैल में संजय राउत परिवार को पार्टनर बनाया गया, पॉलिसी में बदल किए गए। 2022 में फिर ये बदल किए हुए पॉलिसी रद्द कर दी गई, उनको स्टे दिया गया। हजारों करोड़ का टर्नओवर बढ़ता और सैकड़ों करोड़ का फायदा होता। धन्यवाद।